नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. An electron in hydrogen atom stays in its second orbit n equal to 2, hydrogen atom साठी z equal to 1 or 10 raised to minus 8 सेकंद. म्हणजे तो इलेक्ट्रॉन हायड्रोजन ॲटमच्या सेकंड ऑर्बिट मध्ये एवढ्या वेळेसाठी आहे. हाऊ मेनी रिव्होल्युशन्स विल इट मेक अराउंड द न्यूक्लियस इन दॅट टाइम. तर एवढ्या वेळेत त्यानं न्यूक्लियसच्या सभोवती किती रिव्होल्युशन्स परफॉर्म केलेली आहेत हे फाइंड आउट करायचं आहे. याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतील. टाइम पिरियडचा फॉर्म्युला लागेल जो आपण मागच्या लेक्चरमध्ये कंप्लीट केलेला आहे. तो फॉर्म्युला तेवढा व्यवस्थित बघून घ्या आणि त्याच्यामध्ये लागणाऱ्या सगळ्या टर्म्स मी इथे एकत्र करून घेतोय. गिव्हन डाटा हायड्रोजन ॲटम सांगितलेला आहे म्हणजे झेड इक्वल टू 1 घ्यावं लागेल. त्याच्यानंतर सेकंड ऑर्बिट सांगितले n इक्वल टू 2. तो त्या ऑर्बिटमध्ये 10 रेस टू मायनस 8 सेकंद एवढा वेळ आहे. विचारलंय त्यांनी नंबर ऑफ रिव्होल्युशन्स. एकूण नंबर ऑफ रिव्होल्युशन्स किती होते असं त्यांनी विचारलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला लागणार आहेत काय काय गोष्टी बघा. पहिल्यांदा त्याचं मास लागेल इलेक्ट्रॉनचं. ते आहे 9.1 इंटू 10 रेस टू मायनस 31 किलोग्रॅम. त्यानंतर इलेक्ट्रॉनवरचा चार्ज लागेल 1.6 इंटू 10 रेस टू मायनस 19 कुलम ते लागेल. त्याच्यानंतर आपल्याला एप्सिलॉन 0 एक लागेल 8.85 इंटू 10 रेस टू मायनस 12 कुलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. त्यानंतर एच लागेल प्लँक्स कॉन्स्टंट 6.63 इंटू 10 रेस टू मायनस 34 जूल सेकंद हे पण त्याच्यामध्ये लागेल. या एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि काय लागते का बघू आपण त्याच्यामध्ये. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. जो टाइम पिरियडचा जो फॉर्म्युला आहे त्याचा कॅपिटल टी इक्वल टू तो पहिल्यांदा घ्यावा लागेल. त्याच्यामध्ये 4 एप्सिलॉन 0चा स्क्वेअर एच क्यूब एन क्यूब. तुमच्याकडे खालचा तो फॉर्म्युला आहे का बघा, बघून घ्या त्या पद्धतीने बरोबर आहे का. डिव्हायडेड बाय मध्ये येते एम झेड ई रेस टू 4 असा फॉर्म्युला आहे. आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज ह्याच्यामध्ये वापराव्या लागतील आपल्याला. सो दिस इज इक्वल टू टर्म्स बऱ्याच आहेत त्यामुळे बऱ्याच गोष्टी आता इथं कराव्या लागतील आपल्याला बघा. 4 इंटू एप्सिलॉन 0 म्हणजे 8.85 इंटू 10 रेस टू मायनस 12 त्याचा स्क्वेअर. एच लागेल 6.63 इंटू 10 रेस टू मायनस 34 त्याचा क्यूब करायचा आहे. एन ची व्हॅल्यू 2 आहे त्याचाही क्यूब करायचा आहे. अंशातल्या टर्म इथं संपतील. छेदामध्ये बघा मास आहे पहिल्यांदा 9.1 इंटू 10 रेस टू मायनस 31. त्यानंतर झेड ची व्हॅल्यू ती आहे 1 ॲटॉमिक नंबर हायड्रोजनचा. आणि इलेक्ट्रॉन वरचा चार्ज आहे 1.6 इंटू 10 रेस टू मायनस 19 रेस टू 4. हे असं एवढं सगळं याच्यामध्ये आहे. तर हे आपल्याला सोडवायचं आहे बघा. आता सगळ्यांचे लॉग बघूया. जिथं स्क्वेअर आहे तिथं तो लॉग 2 वेळा घ्या. जिथं क्यूब आहे तिथं तो लॉग 3 वेळा घ्या किंवा लॉगला 3 मल्टिप्लाय करून घ्या. कसं आहे तुम्हाला जसं पाहिजे त्या पद्धतीनं. आणि जिथं क्यूब आहे तिथं क्यूब करून घ्या. रेस टू 4 आहे तिथं 4 टाइम्स घ्या. त्यामुळे हे सगळं आता करावं लागेल. त्याच्यानंतर 10च्या पॉवर्स आणि आहेत त्याचं आणि कॅल्क्युलेशन वेगळं करावं लागेल. त्यामुळे काम बरंच आहे. सुरुवात करूया आपण इथं.
8.85 पहिलं कोण आहे 40 आहे. थांबा 40 चा लॉग लगेच लिहून टाकतो मी इथं. 60-21 आहे 40 चा लॉग. त्यानंतर 8.85 त्याचा स्क्वेअर आहे मात्र 88 चा 5 मध्ये 88 5 मध्ये 9469 हे मी इकडे बाजूला घेतोय आणि त्याचा स्क्वेअर आहे त्याला 2 न मल्टिप्लाय करूनच घेऊया. 92 18 8 हात झाले बेसक 12 आणि 13 3 हात झाले 42 8 आणि 1 9 त्यानंतर 92 18 हे असेल 1.8938 हे असेल तर काढून टाकतोय. अजून पण काम आहे आपल्याला भरपूर. आता दुसरं कोण आहे 6.63 त्याचा 82-15 आहे. आपण चेक करू 66 चा 3 मध्ये 82-15 म्हणजे 0.8215 त्याला 3 न मल्टिप्लाय करा कारण त्याचा क्यूब बघायचा आहे. 3 15 5 हात आले 1 3 1 3 आणि 1 4 3 2 6 8 24 2.46 45 हे असेल. त्याच्यानंतर आहे 2 चा क्यूब येणार 8 80 चा बघा 90 31 आहे का हे बघा इथे 90 31 इथं 2 चा क्यूब आहे ते झालं 8 80 चा 90 31 0. हे तुमचं अंशातल्या सगळ्या टर्म त्याचं कॅल्क्युलेशन त्या सगळ्यांचे लॉग तयार केलेले आहेत. 1 6 14 आणि 1 15 5 झाले 1 4 8 11 13 त्याने 1 7 16 1 10 14 22 28 2 4 5 हे अंशाचं कॅल्क्युलेशन झालं. आता छेदाचं कॅल्क्युलेशन इकडे करून घेऊया. 9.1 91 चा 0 मध्ये 91 चा 0 मध्ये आहे 95 90 त्यानंतर 1.6 16 चा 20 41 आहे. तरी पण एकदा चेक करू 16 चा 20 41 तो 20 41 गुणिले 4 करावं लागेल कारण इथं रेस टू 4 आहे बघा. किती होणार 4 1 4 4 चौक 16 तर 1 येणार 4 2 8 असं येणार 0.8164 असेल. पण राहिलं बघा हे झालं त्याचं रेस टू 4 पण करून घेतलेलं आहे. इथे किती येणार 4 15 5 आणि 2 7 9 आणि 8 17 1 हे असेल. आता ही व्हॅल्यू याच्यातून वजा करायची. हे असेल इथे येणार 1 5 आणि 8 13 झाले 1 8 आणि 8 16 झाले 1 8 मधून 8 गेले 0 5 वजा 1 4. आता याचा एंटीलॉग बघून इकडे यायचंय परत. 0.08 चा 8 मध्ये 1 चा मीन डिफरन्स 0.08 चा 8 मध्ये 1 चा मीन डिफरन्स म्हणजे 1225 1.08
225 इंटू 10⁴ हे इथलं झालं फक्त. आता अजून एक मोठं कॅल्क्युलेशन याच्यामध्ये करायचं आहे 10च्या पॉवर्सच. आता ते बघा काय काय होतं. इथं 10⁻12 आहे. आता किती कसं कसं काय काय घेत आहे बघा. ते 24 होणार, -24 येणार इथं. 10ची पॉवर फक्त मांडतो आणि 34 गुणिले 3, 30 त्रिक 90 आणि 3 चौक 12 म्हणजे हे 102 बघा किती होते. 30 त्रिक 90 आणि 3 चौक 12 102 येणार. 3 चौक 12 2 हातचे आले 1 3 त्रिक 9 आणि 10 बरोबर. येणार -102 ते इथे येणार. टोटल अंशात किती होते बघा. या दोघांची परत बेरीज करावी लागेल. म्हणजे न्यूमरेटर मध्ये 102 आणि 24 म्हणजे -126 येते. आता छेदामध्ये पण केलं पाहिजे. 19 गुणिले 4 40 आणि 36 76 हे 10⁻76 आहे. इथे किती आहे -31 आहे. मग -76 आणि -31 हे 7 आणि हे होणार -107. बघा कुठल्या कुठल्या पॉवर्स किती या लागलेत ते. आणि ह्याला तुम्ही वरती पाठवलं तर हे प्लस होणार. म्हणजे हे टोटल किती होणार आता 10⁻19 होणार आहे. असं येईल बघा. लक्षात येते का. एवढे सेकंद असं त्याची व्हॅल्यू येते त्या ठिकाणी. हे 10⁻19 आहे, हे 10⁴ आहे. म्हणजे टोटल हे किती होणार 1.225 इंटू 10⁻15 सेकंद. हा एवढा वेळ आहे. एका रिव्होल्युशन साठी, एका रोटेशन साठी एवढा वेळ लागतो. दॅट इज टाइम पिरियड फॉर 1 रिव्होल्युशन. मग आता हे एका रिव्होल्युशन साठी एवढा वेळ आहे. सो फॉर, किंवा त्यांनी सांगितलंय, त्यांनी टाइम दिलेला आहे बघा. इफ टी इक्वल टू टाइम फॉर विच it remains in second orbit and performs n revolutions. मग एका रिव्होल्युशनला एवढा वेळ लागतो कॅपिटल टी. मग n रिव्होल्युशनला किती वेळ लागेल, n इंटू कॅपिटल टी एवढा वेळ लागेल. आणि तेच किती टाइम असेल, स्मॉल टी असेल. एवढ्या वेळेतच त्याने n रिव्होल्युशन केलं. मग त्यांनी स्मॉल टी दिला आणि n विचारले. मग याच्यावरून n इक्वल टू काय येईल बघा, स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी येणार. बघा लक्षात येते का. मग आता स्मॉल टी किती आहे बघा. स्मॉल टी काहीतरी 10⁻8 सेकंद सांगितलं. बघूया परत एकदा प्रॉब्लेम मध्ये. 10⁻8 सेकंद आहे. एवढं इथं लिहून घेतलेलं पण आहे. आता ते स्मॉल टी येणार डिनॉमिनेटर मध्ये, सॉरी स्मॉल टी येणार न्यूमरेटर मध्ये आणि टाइम पिरियड डिनॉमिनेटर मध्ये येणार. टाइम पिरियड किती आहे 1.225 इंटू 10⁻15 असं आहे. हे 10⁻15 वरती गेल्यानंतर 10⁻+15 होणार. 10⁻7 याचा एक रेसिप्रोकल तेवढा बघावा लागेल. 1.2 चा 2 मध्ये 5 चा मेन डिफरन्स. वन 2 मध्ये 5 चा मेन डिफरन्स. ठीक आहे. मग 81 97
-33. त्याच्यातून 33 वजा करा. हे किती होईल? इथे येणार 4, इथे येणार 6, 1, 81, 81, 64. हे त्याचं आन्सर येणार इथलं. पॉइंट मध्ये येणार आहे. 0.8164 इंटू 10⁻⁷ म्हणजेच नंबर ऑफ रिव्होल्युशन्स किती येणार बघा. therefore n equal to 8.164 into 10⁻⁶ एवढी नंबर ऑफ रिव्होल्युशन्स त्या ठिकाणी येतील. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. द ग्राउंड स्टेट एनर्जी ऑफ हायड्रोजन ॲटम इज -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ही त्याची टोटल एनर्जी आहे. व्हॉट इज द पोटेन्शियल अँड कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन धिस स्टेट. गिव्हन डाटा. प्रॉब्लेम सिंपल आहे पण महत्वाचा आहे. गिव्हन डाटा त्याची टोटल एनर्जी त्यांनी दिलेली आहे. टोटल एनर्जी इक्वल टू -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्यानंतर विचारलंय त्यांनी पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी हे फाइंड आउट करा म्हणून सांगितलेलं आहे. आपल्याला यांच्यातलं प्रॉपर रिलेशन माहित पाहिजे. आता याच्यामध्ये लागणारे जे सगळे फॉर्म्युले जे आहेत ते बघून घ्या. पहिला आहे कायनेटिक एनर्जी इक्वल टू, कायनेटिक एनर्जी येते ZE² अपॉन 8πε0 इंटू R. त्यानंतर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला तिथं मायनस साइन येते, -ZE² अपॉन 4πε0 R हे असेल. आणि टोटल एनर्जी म्हणजे या दोघांची बेरीज आहे आणि ती येते -ZE² डिवायडेड बाय 8πε0 R. आता यांच्यामध्ये किती फरक आहे हे पहिल्यांदा ऑब्झर्व करून घ्या, कारण त्यांनी दिले टोटल एनर्जी. मग टोटल एनर्जीची व्हॅल्यू जर मी याच्यामध्ये वापरली तर -13.6, किंवा एक काम करू, पहिल्यांदा यांच्यातलं रिलेशन डेव्हलप करू इन टर्म्स ऑफ टोटल एनर्जी आणि डायरेक्ट तिथे व्हॅल्यूज वापरूया, विनाकारण जास्त विषय नकोच वाढवायला त्याला. आता हे बघा, टोटल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी ही दोन्ही इक्वेशन्स बघा. याच्यावरून तुम्ही असं लिहू शकता की टोटल एनर्जी इज इक्वल टू मायनस, हे मायनस तसंच ठेवते, हीच टर्म हित आहे का बघा, म्हणजे हे येणार आहे मायनस कायनेटिक एनर्जी. मग याच्यावरून कायनेटिक एनर्जी इक्वल टू काय येणार, मायनस टोटल एनर्जी. व्हॅल्यू वापरा टोटल एनर्जीची, ती आहे -13.6. मग मायनस मायनस प्लस होईल, 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. याचं काम झालं. आता मला काय पाहिजे, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी मधलं रिलेशन पाहिजे. आता हे जर तुम्ही काळजीपूर्वक जर बघितलं तर पोटेन्शियल एनर्जीला 1/2 न मल्टिप्लाय केलं तर इथे 8 येते आणि मग हे बरोबर मिळते. म्हणजेच टोटल पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू, इथे मी 2 न मल्टिप्लाय करणार आहे. फॉर्म्युला मी लिहूनच घेतो इकडे सरळ, कारण ते नुसतं तसं सांगून लक्षात येईल न येईल गॅरंटी नाही. त्याच्यापेक्षा मी इथे ते सोडवून दाखवतो तुम्हाला, कारण कायनेटिक एनर्जीचं सोपं होतं, टर्म तीच होती, फक्त चिन्हात फरक होता.
मात्र इथं 4 आहे, इथं 8 आहे. आता बघा इथं 8 आणण्यासाठी मला 2 न त्याला डिव्हाइड केलं पाहिजे किंवा 1/2 न मल्टिप्लाय केलं पाहिजे. एक काम करतोय, दोन्ही बाजूला 1/2 न मल्टिप्लाय करतोय. इकडे येणार मायनस, इथं 1/2 न मल्टिप्लाय केलं की ते 2 × 4 म्हणजे होणार आहे 8 असेल. मग हीच व्हॅल्यू टोटल एनर्जीची आहे. बघून घ्या इथं पाहिजे असलं तर. हे बघा टोटल एनर्जी इथं तयार झालेली आहे. आता इथं मी असं घेतोय, therefore 1/2 potential energy is equal to मायनस साइन सहित टोटल एनर्जी आहे बरं का, टोटल एनर्जी. therefore potential energy equal to 2 times टोटल एनर्जी असे येणार. आता टोटल एनर्जीची जी काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू फक्त तिथं वापरा. 2 × -13.6 असं आहे. म्हणजेच हे किती होते बघा बरं. हे मायनस तर पुढे येणारच आहे. बेसख 12, 2 हात झाले, 13 दुणे 26 आणि 1 27. हे त्याचं फायनल आन्सर. त्यामुळे हा टाईप लक्षात ठेवा. थोडं व्यवस्थित ऍडजस्टमेंट करायचे आहेत. अगदी इझी प्रॉब्लेम आहे हा. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. कॅल्क्युलेट द एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन द ग्राउंड स्टेट ऑफ द हायड्रोजन ॲटम. ग्राउंड स्टेट म्हणजे n = 1 घ्यायचं आहे. तिथं त्याची एनर्जी फाइंड आउट करा. पहिल्यांदा जूल मध्ये, नंतर इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. हेन्स फाइंड द एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन द बोहर्स 4th ऑर्बिट. आणि त्याच्यावरून 4th ऑर्बिट मध्ये किती एनर्जी असेल ते फाइंड आउट करा म्हटले. एप्सिलॉन 0 दिले, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन दिलेलं आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉन सांगितले, एच दिले, त्यानंतर 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट पण साधारणपणे तुम्हाला घ्यावं लागेल. गिव्हन डाटा. कॅल्क्युलेट द एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन द ग्राउंड स्टेट म्हणजे E1 फाइंड आउट करायचं आहे. n = 1 फॉर ग्राउंड स्टेट. एक्सप्रेस इट इन जूल अँड इन इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे, ते आपण करू. 4th ऑर्बिट मधली पण एनर्जी विचारलेली आहे म्हणजे E4. त्यावेळेला तुम्हाला n = 4 घ्यावं लागेल. बाकीच्या गोष्टी बघा काय काय दिले. एप्सिलॉन 0 दिलेला आहे, 8.85 10⁻12 कूलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन वरचा चार्ज 1.6 × 10⁻19 कूलम इलेक्ट्रॉन व्होल्ट साठी ते येते. त्यानंतर मास ऑफ इलेक्ट्रॉन ते येणार 9.1 10⁻31 किलोग्रॅम. त्यानंतर एच ची व्हॅल्यू लागेल 6.63 × 10⁻34 जूल सेकंद. आता इथं इलेक्ट्रॉन व्होल्टची पण व्हॅल्यू घेतोय. व्हॅल्यू येईल त्याची. आता एनर्जी फाइंड आउट करूया. त्यासाठी आता एनर्जीचा फॉर्म्युला लागेल आपल्याला. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन द nth ऑर्बिट. हा फॉर्म्युला लागेल पहिल्यांदा आपल्याला. मायनस m e⁴ डिव्हायडेड बाय 8 एप्सिलॉन 0 चा स्क्वेअर n स्क्वेअर आणि h स्क्वेअर असा फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये या सगळ्या व्हॅल्यूज वापरून घेऊया आणि मग कॅल्क्युलेशन करायचं त्याचं. मायनस m मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.1 × 10⁻31
त्यानंतर 1.6 into 10⁻⁻19 bracket raised to 4 totally divided by 8 epsilon 0 चा स्क्वेअर आहे 8.85 10⁻12 raised to 2 ग्राउंड स्टेट मध्ये n इक्वल टू 1 त्याचा स्क्वेअर h ची व्हॅल्यू 6.63 into 10⁻34 त्याचाही स्क्वेअर हे एवढं सगळं आहे. तर हे परत एकदा आपल्याला लॉग न सोडवावं लागेल. आता बघा काय काय करावं लागेल. मगाशी तर केलेलंच होतं कॅल्क्युलेशन, परत एकदा तेच काम करावं लागेल. पहिल्यांदा मी 1.6 16चा 2041 आहे 0.2041 गुणिले 4 4 4 चौक 16 आणि 4 दोने 8 0.8164 येतेच आणि 9.1 91चा 0 मध्ये तो आहे 9590 0.9590 यांची बेरीज 4 9 आणि 6 15 5 हातचे 5 6 7 8 आणि 9 17 हातचे 1 1 पॉइंट हे असं होईल. त्याच्यानंतर आता हे सगळे घ्यावे लागतील. पहिल्यांदा जे स्क्वेअरचे आहेत ते बघूया. आता आणखीन एका प्रकारे करून दाखवतो. जिथं स्क्वेअर आहे तिथं तुम्ही लॉग 2 वेळा घेतला तरी पण चालतोय. मी इथं 2 वेळा घेतोय, इथं पण 2 वेळा घेतोय. 80चा 90 आहे. पाहिजे असलं चेक करूया आपण ते पण. 80चा 90 ठीक आहे. त्यानंतर 66चा 3 मध्ये तो 8215 आहे. 8215 याच्यासाठी घेतलं. आता याचा स्क्वेअर आहे ते मी 2 वेळा घेतोय. जरा बेरजेचं काम फक्त वाढेल. 8.85 88चा 5 मध्ये 9469 असेल. 9 18 10 28 29 9 हातचे 2 6 6 12 12 2 14 आणि 2 16 आणि 3 19 9 हातचे 1 4 आणि 4 8 आणि 4 12 आणि 1 13 13 3 हातचे 1 9 दुने 18 19 27 35 35 आणि 9 44 4 हातचे 4 असं होईल. 4.4399 हे छेदाचं कॅल्क्युलेशन झालं. हे अंशाचं कॅल्क्युलेशन एवढं आहे. आता या दोघांची वजाबाकी करूया. 1.7754 मायनस 4.4399 हे असेल. 9 आणि 5 14 झाले 1 10 आणि 5 15 झाले 1 7 मधून 4 गेले उरले 3 7 मधून 4 गेले उरले 3 1 वजा 4 म्हणजे हे येणार 12 असं येणार. 0.3355 अशी व्हॅल्यू येते पहिल्यांदा. 0.3355 ह्याचा अँटीलॉग बघायचा आहे अजून. मग आता 0.33चा 5 मध्ये 5चा मीन डिफरन्स 0.33चा 5 मध्ये 5चा मीन डिफरन्स म्हणजे हे किती होणार 2165 मायनस आहेच इथं 2.165 इंटू 10⁻³ हे -3 झालं. आता अजून 10च्या पॉवर्स आपल्याला याच्यातून गोळा करायच्या आहेत.
हे किती आहे बघा, हे आहे -31 घेतलं. हे 19 गुणिले 4 म्हणजे -76 होणार. हे एवढं येणार. 6 आणि 1 7, 7 आणि 3 10. हे एवढं येणार अंशाचं. छेदामध्ये बघा काय काय होतंय, इथं 24 -24 आणि इथं -68. म्हणजे हे टोटल किती होते, 8 आणि 4 1202, हातचे 1, 7 2 8 आणि 1 9. म्हणजे हे होते -92. मग वरती हिथं टोटल 10 एवढं आहे, छेदामध्ये आहे 10 - -92. तर समजून घ्या याच्यामध्ये तेवढं. हे इकडं वरती नेलं की ते तुम्हाला ऍड करावं लागेल, म्हणजे 107 वजा 92 करावं लागेल. 107 मधून 92 वजा केले, 7 मधून 2 गेले 5, इथं 15, म्हणजे -15 शिल्लक राहते बघा. -15. हे बाकीचं जे नको आहे ते सगळं काढून टाकतोय. आणि कुठं काय केलेलं होतं, तर हे 10⁻⁻15 येते इथं. बघा कशा पद्धतीने येते ते जूल मध्ये. मग हे टोटल आता किती होणार आहे, 10⁻18 होणार बघा त्याचं. Therefore, En equal to -2.165 into 10⁻18 जूल. हे पहिल्यांदा एवढे येईल. आता याचं कन्व्हर्शन परत इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये करायचं आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, डिवायडेड बाय 1.6 into 10⁻19. यानं याला डिव्हाइड केलं पाहिजे. मग आता बघा ह्याला कशा पद्धतीने, ह्याला पण आपण लॉग टेबलनं सोडवलेलं बरं होईल. उगीच गोंधळ नको जास्त. 2.165 म्हणजे याचा येणारा 0. हे बघा ह्याचाच अँटीलॉग बघितला होता मगाशी, तेच येणार 0.3355 आणि 16चा आहे 2041. यांची वजाबाकी करून घ्या. 4 1 3 1 0. 0.13चा 1 मध्ये 4चा मेन डिफरन्स 0.13. हे बघा येत आहे 1 मध्ये 4चा मेन डिफरन्स, म्हणजे ते 1353 येते बघा. 1353. 1 पॉइंट मायनस राहणारच आहे तर 353 इंटू, हे बघा हे वरती गेल्यानंतर 10⁻+19 होणार, म्हणजे 10⁻1 शिल्लक राहणार, म्हणजेच हे येणार -13.53 इलेक्ट्रॉन व्होल्ट. जरा व्हॅल्यू आठवते का बघा, मगाशी आपण ही व्हॅल्यू एवढी वापरलेली होती. आणि तुम्हाला पुस्तकामध्ये डायग्राम मध्ये पण दिसेल -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ही फर्स्ट ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी असते. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. डिटरमाइन द सिरीज लिमिट ऑफ बामर, पास्चन अँड ब्रॅकेट सिरीज. गिव्हन द लिमिट फॉर लीमन सिरीज इज 912 एंगस्ट्रॉम मिनिट. आता हे सिरीज लिमिट हे काय प्रकार आहे, तर ह्या ज्या काही वेगवेगळ्या सिरीज आहेत, या सिरीज मधली जी फर्स्ट लाईन असते, प्रत्येक सिरीज मधली फर्स्ट लाईन ही लॉंगेस्ट वेवलेंथ लाईन असते. त्याची वेवलेंथ सगळ्यात जास्त असते. आणि ज्या वेळेला शॉर्टेस्ट वेवलेंथ लाईन तुम्हाला पाहिजे असेल, त्याला त्यांनी शब्द प्रयोग वापरलेला आहे सिरीज लिमिट.
मग शॉर्टेस्ट वेव्हलेंग्थ लाईन साठी तो जो काही इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन इनफायनाईट नंबर ऑफ ऑर्बिट मधून त्या पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये जम्प करतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा की शॉर्टेस्ट वेव्हलेंग्थ लाईन किंवा सिरीज लिमिट साठी तुम्हाला m इक्वल टू इन्फिनिटी घ्यावं लागेल. आता याचा जो फॉर्म्युला आहे तो जो फॉर्म्युला आहे तो या पद्धतीने आहे. असा फॉर्म्युला आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला सिरीज नुसार ह्या व्हॅल्यूज वापराव्या लागतील. मग ज्या वेळेला शॉर्टेस्ट वेव्हलेंग्थ लाईन असेल, कुठलीही सिरीज असू दे, शॉर्टेस्ट वेव्हलेंग्थ लाईन साठी इथे m इक्वल टू इन्फिनिटी वापरायचं आहे. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा m इक्वल टू आउटर ऑर्बिट नंबर आणि n इक्वल टू इनर ऑर्बिट नंबर ज्या ठिकाणी तो इलेक्ट्रॉन जम्प होणार आहे असं आहे. मग एक एक सिरीज आपण पहिल्यांदा घेऊया. पहिले त्यांनी दिलेली इन्फॉर्मेशन आहे लिमन सिरीज साठी. मग लिमन सिरीज साठी n इक्वल टू 1 घ्यायचं आहे आणि m इक्वल टू इन्फिनिटी शॉर्टेस्ट वेव्हलेंग्थ साठी घ्यायचं आहे. ते जर तुम्ही याच्यामध्ये वापरलं तर हे काय होणार आहे बघा बरं. 1 अपॉन लॅमडा इक्वल टू RH हा रिडबर्गचं कॉन्स्टंट आहे, तर 1 अपॉन 1 चा स्क्वेअर येणार मायनस 1 अपॉन इन्फिनिटी आणि त्याचा स्क्वेअर येणार. त्याचा स्क्वेअर परत इन्फिनिटीज येणार आणि 1 अपॉन इन्फिनिटी म्हणजे 0 होणार. म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन मी फक्त लिमन सिरीज साठी इथं L लिहितोय. हे असेल बघा, लक्षात येते का. लॅमडा L मधली ही शॉर्टेस्ट वेव्हलेंग्थ लाईन येईल त्या ठिकाणी. हे एक झालं तयार. आता बाकीचं त्यांनी कुठला कुठला उल्लेख केलेला आहे बघा आणि लॅमडा L दिलंय हे महत्वाचं लक्षात ठेवा. तर लिहून ठेवतोय. लॅमडा L किती सांगितलेलं आहे 912 अँगस्ट्रॉम. ती व्हॅल्यू पण आपल्याला त्याच्यामध्ये यूज करावी लागेल. आता कोण कोण आहे, बामर सिरीज, पाश्चन सिरीज आणि ब्रॅकेट सिरीज. मग दुसरी सिरीज घेऊया बामर सिरीज. बामर म्हणा, बाल्मर म्हणा, काही म्हणा. त्याच्यामध्ये n इक्वल टू 2, m इक्वल टू इन्फिनिटी. हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आता बामर सिरीज साठी मी तर लॅमडा बी लिहितोय. दिस इज इक्वल टू RH आणि इथे येणार आहे 1 अपॉन 2 चा स्क्वेअर मायनस 1 अपॉन इन्फिनिटीचा स्क्वेअर. आता हे बाकीच काही कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. 1 अपॉन लॅमडा बी इज इक्वल टू RH अपॉन 4 हे असेल. लिमन सिरीज, बामर सिरीज, थर्ड पाश्चन सिरीज, त्याच्यासाठी येणार n इक्वल टू 3, m इक्वल टू इन्फिनिटी. फॉर्म्युला तयार करा तिथं. पाश्चन सिरीज साठी लॅमडा पी लिहितोय. RH ते येणार 1 अपॉन 3 चा स्क्वेअर मायनस 1 अपॉन इन्फिनिटीचा स्क्वेअर. म्हणजेच याचं सिम्प्लिफिकेशन करून 1 अपॉन लॅमडा पी इज इक्वल टू RH अपॉन 9. असं सेम डायरेक्ट लिहिता येईल का बघा बरं आता ब्रॅकेट सिरीज साठी. ब्रॅकेट सिरीज साठी n इक्वल टू 4 आहे, m इक्वल टू इन्फिनिटी आहे. मग डायरेक्ट काय येईल 1 अपॉन लॅमडा बी आर लिहितोय ब्रॅकेट साठी इज इक्वल टू इथं फक्त 9 च्या ठिकाणी 16 येणार. RH डिव्हायडेड बाय 16 येणार.
लक्ष देते का? आता त्यांनी लॅम्बडा एल हा दिलेला आहे बघा, दिलेला आहे लॅम्बडा एल. आता एक एक इक्वेशन घेऊया त्याच्यातले, हे एक आणि हे एक इक्वेशन, त्यांचा रेशो घेतला की काय तयार होते त्या पद्धतीने बघू. सो 1 लॅम्बडा एल इक्वल टू आर एच. and 1 लॅम्बडा बी बामर सिरीज साठी, ते किती आहे? आर एच अपॉन 4. आता हे डिव्हाइड करून घेऊया. देअरफॉर 1 लॅम्बडा एल divided by 1 लॅम्बडा बी is equal to आर एच अपॉन आर एच डिव्हायडेड बाय 4. म्हणजे हे आर एच ला आर एच कॅन्सल होईल, इक्वल टू 4 येणार. हे लॅम्बडा बी वरती पाठवा, लॅम्बडा एल दिस इज इक्वल टू 4, लॅम्बडा बी इक्वल टू 4 टाइम्स लॅम्बडा एल येणार. आणि लॅम्बडा एल ची व्हॅल्यू त्यांनी 912 एंगस्ट्रॉम युनिट सांगितलेली आहे. therefore लॅम्बडा बी इक्वल टू 4 into 912, म्हणजेच लॅम्बडा बी इक्वल टू 4 ने मल्टिप्लाय करा, 12 चोक 48 आणि 4 9 36, 3648 एंगस्ट्रॉम युनिट ही पहिली व्हॅल्यू मला मिळेल. तर परत एकदा सेकंड पार्ट मध्ये सुद्धा मी त्याचाच वापर करतोय. इथं तुम्हाला पहिलं आन्सर मिळालंय. सेकंड पार्ट त्याच्यामध्ये परत एकदा 1 लॅम्बडा एल इज इक्वल टू आर एच आहे. आता हे झालं लिमन सिरीज झालं, बामर सिरीज झालं. आता घ्यायचं आहे मला पाश्चन सिरीज घ्यायचं. पाश्चन सिरीज साठी आर एच अपॉन 9 बघा, पाहिजे असेल तर वरती व्हॅल्यू काढली आपण, इथे बघा येत आहे 1 लॅम्बडा पी इक्वल टू आर एच अपॉन 9. आता यांचा परत एकदा त्याच पद्धतीनं रेशो घ्या. तर 1 लॅम्बडा एल divided by 1 lambda p is equal to RH upon RH divided by 9. हे RH cancel होईल, इथे येणार 9. therefore lambda p upon lambda l is equal to 9 येणार. therefore lambda p equal to 9 times lambda l, म्हणजेच 9 into 9 1 2, 9 दुने 18, 8 हात झाले 1, 9 1 9 आणि 1 10, 0 हात झाले 1, 9 81 आणि 1 82, 8208 एंगस्ट्रॉम युनिट हे पाश्चन सिरीजची लिमिट मिळेल. त्याच्यानंतरचा पॉइंट अजून ब्रॅकेट सिरीज साठी एक आहे. मग पहिलं जे इक्वेशन होतं 1 लॅम्बडा एल इक्वल टू आर एच, आणि ब्रॅकेट सिरीज साठी आपण बी आर लिहिलेलं होतं बघा, आठवते का? आणि तिथे येते आर एच घेतलं होतं तिथं आर एच कुठे गेलं? ब्रॅकेट सिरीज साठी एन इक्वल टू 4. काय विचारले गेले जरा बघा. आपणच घेतले सर लिमन सिरीज, ब्रॅकेट सिरीज, पाश्चन सिरीज. हा ठीक आहे, बरोबर आहे. बामर, पाश्चन आणि ब्रॅकेट, ठीक आहे. म्हटलं पी फंड पण विचारले का काय? नाही विचारले. आता इथं येणार आर एच अपॉन 16 येणार इथं. पाहिजे असलं बघा परत एकदा ब्रॅकेट सिरीज साठी.
गेलं. बरं शोधावं लागतं हे बघा इथे ब्रॅकेट सिरीज साठी. ते घ्या आता. आता या दोघांचा रेशो घ्या. असे म्हणजेच हे येणार 16 येणार. या पद्धतीने लीमन सिरीज. ती व्हॅल्यू त्याच्यामध्ये वापरा. आता याला 16 न मल्टिप्लाय करा. 16 दुने 32, 2 हात झाले 3, त्यानंतर 16 एक्के 16 आणि 3 19, 9 हात झाला 1, 16 90, 144 आणि 1 145. हे एवढं येईल बघा. त्याला फक्त व्यवस्थित मांडून घेतोय. 14592 अँगस्ट्रॉम युनिट. हे ब्रॅकेट सिरीज साठी. उद्या जर समजा पी फंड सिरीज साठी विचार तर तुम्हाला इथं फक्त 25 घ्यावं लागेल, कारण तशा परिस्थितीमध्ये n = 5 येतो. 5 चा स्क्वेअर 25. या पद्धतीनं सोडवावं लागेल.